नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये टोटल कॅटेगरी वाईज सीट किती बाकी आहे, गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट सोबतच प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये ते बघणार आहोत. तर सगळ्यात अगोदर गव्हर्नमेंट आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजेस जेवढे पण आहे, गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट एडेड कॉलेज त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊन घेऊया, की किती सीट रिक्त आहे नेमके कोणत्या कॅटेगरीसाठी. आणि सोबतच जर का तुम्हाला कॉलेज हवं असेल नक्कीच, तर तुम्ही चॉईस फिलिंग माझ्याकडूनच करा, हे सांगणं गरजेचं. कारण मला माहीत आहे, की तुम्ही 90% विद्यार्थी आता काय करणार आहे, चॉईस फिलिंगमध्ये मिस्टेक करणार आहे. कारण कारण कॉलेज एवढे एवढे नाही, की तुम्ही स्वतः करू शकाल ते. ठीक आहे. त्याच्यामुळं चॉईस फिलिंगचा व्हिडिओ पण आहे, ते सुद्धा बघा तुम्ही. तुम्ही कन्फ्यूज होऊन जाल चॉईस फिलिंगमध्ये, कारण आता कॉलेज वाढलेले आहे. ठीक आहे. तर 7887559633 या नंबरवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. खाली नंबर पण दिलेला आहे. त्या नंबरवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. आता एस-सी कॅटेगरी जी आहे, आता एस-टी कॅटेगरीमध्ये काय आहे, की जनरल जे आहे, जनरल कॅटेगरीसाठी म्हणजे ज्याच्यामध्ये मेल एंड फिमेल दोन्ही येतात, त्याच्या 50 जागा रिक्त आहे. कशामध्ये? तर गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये आणि विमेनसाठी 25 जागा रिक्त आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर एस-टी कॅटेगरीसाठी 1 मिनिटं मी त्याला झूम इन करून घेतो. हां, एस-टीसाठी 38 जागा जनरलसाठी रिक्त आहे आणि त्याच्यासोबतच 16 जागा कोणासाठी? तर विमेनसाठी रिक्त आहे. विजेसाठी 8 जागा जनरलसाठी म्हणजे जनरलमध्ये विमेन आणि मेल दोन्ही येतात आणि विमेनमध्ये 4 सीट रिक्त आहे. एन-टी 1चा विचार केला तर 8 सीट जनरलसाठी, 4 सीट विमेनसाठी. एन-टी 2चा 23 सीट बाकी आहे जनरल कॅटेगरीसाठी आणि 7 सीट कोणासाठी बाकी आहे? तर विमेनसाठी बाकी आहे. एन-टी 3चा विचार केला आपण तर 14 सीट जनरलचं आणि 6 सीट विमेनचं. ठीक आहे. ओ-बी-सीचं किती? तर जनरलसाठी 98 सीट व्हॅकंट आहे आणि विमेनसाठी 35 सीट इथं व्हॅकंट ठेवण्यात आलेले आहे. चालेल. आता याच्यानंतर एस-सी-बी-सी कॅटेगरी बघितली आपण तर 44 सीट किती? 44 सीट हे जनरल कॅटेगरीसाठी रिक्त आहे आणि विमेनसाठी 18 सीट इथं रिक्त ठेवण्यात आलेले आहे. तसंच आपण विचार केला ई-डब्ल्यू-एस कॅटेगरीचा तर 52 सीट हे ई-डब्ल्यू-एस कॅटेगरीसाठी रिक्त आहे आणि 16 सीट विमेनसाठी रिक्त आहे. ठीक आहे. जनरल 52 आणि 16 आपले विमेनसाठी आणि ओपनसाठी बघितलं तर 143 कॉलेजेस जे आहे 143 जागा हे जनरलसाठी रिक्त आहे आणि 63 जागा हे विमेनसाठी रिक्त आहे. म्हणजे टोटल सीट आता रिक्त किती आहे आपले? तर 743 सीट आपले रिक्त आहे. कशासाठी? तर आपले स्टेट कोटासाठी. चालेल. आता एक अजून महत्त्वाची गोष्ट एक कॉलेज नवीन आलेला आहे. नवीन म्हणजे तो मागच्या सीट मॅट्रिक्समध्ये नव्हता. तो कॉलेज म्हणजे राधेकृष्ण तोष्णीवाला आयुर्वेदिक महाविद्यालय अकोलाचा. ठीक आहे. हा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहे. अष्टांग आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अद्याप या लिस्टमध्ये आलेला नाही. ठीक आहे. अष्टांग आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज. हे झालं आपलं गव्हर्नमेंटचं. आता याच्यामध्ये आता आपण दुसरं बघून घेऊया, की सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेटचं प्रायव्हेट्स म्हणू शकतो आपण याला, प्रायव्हेटच म्हणत जा. कारण सेमी गव्हर्नमेंट म्हणजे गव्हर्नमेंट एडेड. आता एक-एक कॅटेगरीबद्दल विचार करून घेऊ आपण कोणत्या कॅटेगरीसाठी किती सीट सीट रिक्त आहे. ठीक आहे. तर एस-सीसाठी 177 सीट जनरल कॅटेगरीसाठी रिक्त आहे आणि 87 सीट हे कशासाठी रिक्त आहे तर विमेन कॅटेगरीसाठी. एस-टीसाठी 112 जनरल, 41 विमेनसाठी. ठीक आहे. विजयसाठी 36 जनरल, 19 विमेन. ठीक आहे. एन-टी 1साठी 29 जनरल, 16 विमेन. एन-टी बीसाठी 51 जनरल, 17 विमेनसाठी. चालेल. एन-टी 3साठी तर 25 जनरल, 7 विमेनसाठी. ठीक आहे. ओ-बी-सी 265 जनरलसाठी आणि 111 हे कशासाठी तर आपले विमेनसाठी. आता ओ-बी-सी पण बघितला आपण, सगळं बघितलं. आता एस-सी-बी-सी बघून घेऊया 218 जनरलसाठी, 84 विमेनसाठी. ई-डब्ल्यू-एससाठी 00. खूप सारे YouTube चॅनलवरती असं सुद्धा आहे, की ई-डब्ल्यू-एससाठी तुम्हाला काय भेटणार होतं, प्रायव्हेटमध्ये 10% सवलत भेटणार होती, पण असं काही झालेलं नाही. मी अगोदरच हे मुद्दा क्लेम केला होता, की असं काही होणार नाही, तर तेच झालेलं आहे. ओपनसाठी 1494 आणि विमेनसाठी 684. ठीक आहे. आता खूप सारे विद्यार्थी म्हणतील, "दादा इयर मार्किंग करायची का?" कारण ओपनची सीट जास्त दिसत आहे आम्हाला. अरे, तर ओपनचे कॅन्डिडेट पण जास्त आहे ना, हे लक्षात घेणं गरजेचं. तर त्याच्यामुळं इयर मार्किंग कशी केली पाहिजे की नाही, ते सुद्धा मी तुम्हाला चॉईस फिलिंगमध्ये समजून सांगेल, जर का तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट केला तर. चालेल?
तर 1494 जनरलसाठी रिक्त आहे आणि वुमेनसाठी 644 चालेल. आता टोटल सीट किती रिक्त आहे दादा ते सांगशील एकदा? तर 3443 ठीक आहे. सॉरी 3433 सीट इथं आपले रिक्त आहे स्टेट कोटासाठी. ठीक आहे. विमेनसाठी 1026 आणि जनरलसाठी 2407 ठीक आहे. असे टोटल सीट रिक्त आहे. म्हणजे आता जागा किती आहे आपल्याकडं फक्त आणि फक्त 3433 स्टेट कोटासाठी. ऑल इंडिया कोटासाठी ते ऑल इंडिया कोटा ठरवतील. ठीक आहे. आपल्याला ते करायची गरज नाही. ऑल इंडिया कोटाची पण लिस्ट मी लवकरात लवकर टाकणार आहे. ठीक आहे. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्याच्यासाठी. ठीक आहे. आणि बेल आयकॉन पण प्रेस करून ठेवा. आता दादा हे सांगशील आय-क्यू कोटामध्ये किती सीट रिक्त आहेत? तर 800 सीट आता पण भरलेले नाही आय-क्यू कोटातून. चालेल? अशी टोटल मिळून किती सीट भरण्यात येणार आहे? तर 4232. आता आय-क्यू कोटा पण मेरिटनुसार लागत असतो, हे सांगणं गरजेचं. काही याच्यामध्ये रोल नसतं कॉलेजेसचं. ठीक आहे? जर का तुम्ही कॉलेजला पहिलेच पैसे भरून देऊन आलेले आहेत, तर तुमची कुठं ना कुठं फसवणूक झालेली आहे. क्लिअरली सांगणं गरजेचं. एकदम क्लिअर सांगत आहे. ठीक आहे? तर जे आय-क्यू कोटाचे पण ॲडमिशन होत असतात मॅनेजमेंटचे, ते सुद्धा मेरिटनुसारच होतात. तुम्ही जर का पैसे दिले असेल कोणत्या कॉलेजला, कोणतं पण असू दे, तर तुम्ही चूक केलेली आहे. क्लिअर सांगू शकतो मी. ठीक आहे, समजलं तुम्हाला? चालेल. तर आय-क्यू कोटामधून पण ॲडमिशन घ्यायचं असेल, तर नक्की तुम्ही त्या नंबरवरती संपर्क करा. थँक सो मच. हॅव अ ग्रेट डे. आय होप तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट व्हावा आणि सगळे कॉलेजेसचे रिव्ह्यू बघायचे असेल हे 110 चे 110 तर तुम्ही साइडवरती एक टॅब येत असेल त्या व्हिडिओमध्ये क्लिक करून बघू शकता. ते मेंबरसाठी आहे फक्त आणि चॉईस फिलिंग ज्यांना माझ्याकडून करायची असेल किंवा स्वतः पण करायची असेल, स्वतः नका करू. हे सांगणं गरजेचं कारण तुम्ही चूक करशाल आणि खूप सारे काउन्सिलर असे सुद्धा आहेत, जे चुकीची चॉईस फिलिंग करून दाखवत आहेत. थँक